जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की वनरक्षक भरतीमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले आहे। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, भारतीय संसदेतील कनिष्ठ सभागृह डॅश डॅश नावाने ओळखले जाते। मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल, तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, लोकसभा। यालाच काय म्हणतात, कनिष्ठ सभागृह। वरिष्ठ काय आहे तर राज्यसभा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते व्यक्ती चिपको आंदोलनाशी संबंधित आहे। चिपको आंदोलन हे झाड जपण्यासाठी आहे, केलेलं होतं त्यांनी आंदोलन। तर ते कोणते दोन व्यक्ती आहे, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, सुंदरलाल बहुगुणिया आणि चंडी प्रसाद भट्ट। पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। चुकीची जोडी सांगायची आहे, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, नाश। पुढचा प्रश्न, पटकाई पर्वत रांग हा भारतातील कोणत्या भागात आहे। कोणत्या भागात आहे, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, उत्तर पूर्वी भागात ही पटकाई पर्वत रांग आहे। पुढचा प्रश्न, अवकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। याचा समानार्थी शब्द काय असेल, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, अंतरिक्ष। पुढचा प्रश्न, सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते। ते कुठे सापडते, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, मानस वन्यजीव अभयारण्य। पुढचा प्रश्न, षटकर्णी होणे या वाक्यप्रकाराच्या खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे। काय असेल याचं उत्तर, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एखादी गुप्त बातमी सर्वांना माहीत होणे, त्यालाच काय म्हणतात, षटकर्णी होणे। पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे खालीलपैकी कोणते पंतप्रधान होते, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, जवाहरलाल नेहरू। पुढचा प्रश्न, भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख डॅश असतात। कोण असतात, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, भारताचे राष्ट्रपती। पुढचा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड फ्रॉम द सेंटेन्स। ही रेज्ड द वॉटर बॉटल टू हिज पार्चेड लिप्स। पार्चेड अर्थ काय होतो, कोरडे। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, ड्राय। पुढचा प्रश्न, जर ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 2 असंच करत झेड पर्यंत 26, तर खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे। यातला बरोबर पर्याय काढायचा आहे, तर व्ही ला आपण काय लिहितात, ए इक्वल टू 1 बी इक्वल टू सी, त्यानुसार व्ही ला लिहिणार आपण 22, ई ला 5, आर ला 18 आणि बी ला 2। तर याची बेरीज किती येईल, 47। दुसरं काय, 47 बरोबर डब्ल्यू ला काय लिहिणार, 23, एच ला काय लिहिणार 8, ए ला 1, टी ला 20। याची बेरीज काय होणार, 52, 20, 23, 8, 11, 1। 47 इक्वल टू 52 आहे का, तर हे ऑप्शन चुकीचं आहे। आणि आपल्याला यात डीचा बी पर्याय त्याच्या डिफरंट दिलेला आहे, तर त्यामुळे PLAY चा बी काढावा लागेल। प्लेचा काय 6, 12, ए चा 1,
वायचा 25, तर याची किती येईल 54. तर हे डी बी ऑप्शन चुकीचं आहे. आता 47 आणि 52 मधलं कोण मोठं आहे कोण छोटं आहे हे ओळखायचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, कॅम्पा बिल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशा संबंध आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, प्रतिपूरक वनीकरण. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संशोधन ब्युरो नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस चे मुख्यालय कुठे आहे? नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस याचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. द मॅन कुडंट डिस्कर्न बिटवीन राईट अँड रॉंग. डिस्कर्न म्हणजे काय असतं, त्याचा अर्थ काय होणार? ओळखणे. त्याला काय ओळखूया नाही, तर त्याचा काय आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, डिफरन्शिएटेड. पुढचा प्रश्न, याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. 54 चे 112 ते कसं काढायचं आहे? 54 भागिले 12 ते किती येईल? 12 12 12 12 25 4.5. दुसरं काय, त्याला अधिक करायचं आहे. त्यात काय अधिक करायचं आहे? 25 ते 30%. कसं काढायचं? 25 गुणिले 30 भागिले 100 ते किती येईल? 7.8. शेवटचं काय ते 0.3 गुणिले 180 ते किती येईल? 54. या तिघांना बेरीज केली तर ते काय येतं? 66. याचा करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन क्रमांक सी. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.